ध्यास पद्मदुर्ग गडसंवर्धन व गडस्वच्छता हा एकच अजेंडा ठेवून यावेळेला शिवगडधारी परिवाराने पद्मदुर्ग गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम आयोजित केली होती। सकाळी सकाळी पडलेली गुलाबी थंडी अनुभवायची सोडून खरे शिवभक्त हे या मोहिमेसाठी तयार झालेले। मग त्यांना नवाबाचा सुंदरसा राजवाडाही नाही थांबवू शकला। पद्मदुर्ग किल्ला गडसंवर्धनासाठी स्वच्छतेसाठी जेव्हा सकाळी सकाळी सर्व मावळे मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर जमले तेव्हा अक्षरशः थंडी कुडकुडत होती। पण खऱ्या अर्थाने नियोजन आयोजन चालू होते, कारण यावेळेची मोहीम ही खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध आणि काटेकोर करायची होती। कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आणि शास्त्रशुद्ध काम करायचं होतं। त्यामुळे प्रत्येक मावळा स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध स्वच्छतेसाठी तयार होत होता आणि मनाची तयारी केली आणि सिंधुसागर पार करण्याची तयारी केली आणि पद्मदुर्ग स्वच्छतेकडे निघालो। कुठल्या मावळ्याने काय काम करायचं आहे, कुठल्या टीम मध्ये सहभागी व्हायचं आहे याचं नियोजन मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरच तयार झालेलं प्रत्येकाचं। फेसाळत जाणारा समुद्र आमची बोट पार करत होती आणि पद्मदुर्ग अजून अजून जवळ येत होता। त्याचं ते रूप सुंदर आणि बलाढ्य रूप जेव्हा नजरेत भरतं तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचं कार्यकर्तृत्व तुमच्या नजरेसमोर येतं। त्यातला पद्मदुर्ग बुरुज तर बांधकामाचा अद्भुत नमुना। आमच्या सहभागी असलेल्या सर्वात छोट्या मावळ्याने सर्वप्रथम गडस्वच्छतेला सुरुवात केली। नियोजन केल्याप्रमाणे पहिल्या टीमीने आल्या सुरुवात केली ती पडकोटात असलेल्या पाण्याचं टाकं संवर्धनाला आणि स्वच्छतेला अक्षरशः मेहनतीने प्रत्येक मावळा काम करत होता। या टीम मधले मावळे हे शिवगडधारी परिवारामध्ये प्रथमतः सामील झालेले, पण त्यांनी अक्षरशः एकोप्याने खूप सुंदर काम केलं। पडकोटाच्या तटबंदीचे ढासळणारे चिरे लावणारी टीम मात्र निष्णात इंजिनिअरिंगची होती किंवा गौंड्यांची होती। अक्षरशः त्यांनी प्रत्येक चिरा हा शास्त्रशुद्ध व टेक्निकली व्यवस्थित बसवला। तर तिसरी टीम काम करत होती ती बालेकिल्ल्यात असलेल्या बुर्जामधील तटातील खोलीमध्ये। ती खोली स्वच्छ करण्याची गेली कित्येक वर्ष त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा गाळ साचून ती अक्षरशः खराब झालेली, पाहता येत नव्हती नक्की त्याच्यात काय आहे। ती अक्षरशः चिरेबंदी करण्यात आली आणि जेव्हा त्याचं काम पूर्ण झालं तेव्हा असं खात्रीलायकरित्या म्हणता येईल की ही खोली आहे ही दारुगोळा कोठाराचीच होती। तर नंबर क्रमांक 4 ची टीम झुंजत होती, फाईट देत होती ती इथल्या खाज आणणाऱ्या गवताविरोधात। कुठलाही पर्यटक, कुठलाही शिवप्रेमी, शिवभक्त जेव्हा या किल्ल्यावर येईल तेव्हा त्याला हे खाज आणणारं गवत त्रास देऊ नये, त्याला स्वच्छतेने किल्ला पाहता यावा म्हणूनच। तेवपर्यंत नंबर क्रमांक 1 च्या टीमला पडकोटातलं टाकं स्वच्छ करण्यात यश आलेलं, कारण तिथे पाण्याचा अंश लागला। मग मात्र काम अधिकाधिक जोमाने त्या टीमने सुरू केलंच। प्रत्येक टीम आपलं काम व्यवस्थितरित्या कसं होईल याकडे कटाक्षाने लक्ष देत होती। एक वेळेपर्यंतच खाज असणारं गवत ही पूर्णपणे किल्ल्यातून बाहेर काढण्यात आलं। शेवटच्या टीमने सर्वात जास्त काम केलं ते तटामधली एक खोली स्वच्छता। काही लोकांनी त्या तटाच्या खोलीची खूप अत्यंत बेकार शोचनीय अवस्था बनवलेली, ती व्यवस्थित करण्यात आलीच। नियोजित कामकाज पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेत नव्याने सामील झालेल्या मावळ्यांची ओळख व त्यांना कामाचा नियोजन ही समजावण्यात आले। त्याचबरोबर सर्वांचे आभार मानण्यात आले आजच्या कामाचे केल्याबद्दल व भगव्या ध्वजाला वंदन करून पुन्हा एकदा वंदन करून आम्ही पुन्हा येणारच आहोत आणि उर्वरित काम करणार आहोत